सॉरी 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 अरे सॉरी. अरे काय फुलं का आणलीस घरात? इंद्रा तू तर बरा आहेस, मग एवढं सामान कोणासाठी आणलं मी? आणि मला एक कळत नाहीये तुला नक्की कोणता रोग झालाय. अरे काय बोलतोय सत्तू, कसला रोग? तू आजारी आहेस ना? मला काय धाड भरली? तुला धाड भरलीच नाहीये. अरे मग त्या बँकवालीला काय फेकलीस? ओ अच्छा ते ना, ते असंच. एक मिनिट, तुला कसं कळलं मी तिला थाप मारली ते? सत्तू को सब मालूम होता है बालक. आणि आता मला हे पण माहितीये की थोड्या वेळात ती आपल्याला भेटायला इकडे येते. त्यासाठी आईला तिच्यासाठी गोड बनवायला सांगायचंय. काय घरी बँकवाली येते? कशावरून? अरे मीच तिला पत्ता दिला ना, म्हणून तर ती आपल्याला भेटायला येते. अरे तू डोक्यावर पडलास का? तिला घरचा पत्ता कशाला दिलास? अरे तू ती जर घरी आली तर आईला कळेल आपण बँकेत वसुलीचं काम करतो ते. चांगली कटवली होती मी तिला तू परत का घरी आणलीस? सॉरी, तिचा आवाज ऐकून इमोशनल झालो यार. आणि तिला घरचा पत्ता देऊन टाकलास. बरोबर ओळखलास. तू यार वाट लागली आता. ती इथे आली की आईला कळणार आपण बँकेत वसुलीचं काम करतो ते. शिवाय एक मुलगी मला शोधत घरी आली म्हटलं, आई तर आमच्या दोघांचं लग्न लावून द्यायला निघेल. यार काय केलंस यार सत्तू? सॉरी सॉरी सॉरी. अरे खरंच मी माती खाल्ली आहे. पण आता सांग मी काय करू? तुला काय करायचं ते कर, पण ती बँकवाली घरात नाही आली पाहिजे, नाही तर तुझी खैर नाही सत्तू. ती कोणत्याही क्षणी येईल. कोणत्याही क्षणी? ते काय केलं सत्तू? आता काय करायचं? काय करायचं? एक काम कर, बँकवालीला तिचा फोन घराबाहेरच देऊन टाक, तिकडेच कटव तिला. तेच करतो. बाहेरच्या बाहेर फोन देतो आणि कटवतो. हा असं बऱ्याच दिवसात माझ्या दीपूला भेटलोय नाहीये. फोन. अरे यार सत्तू, काय झालं? बँकवालीचा फोन आईकडेच राहिला. काय? सत्तू काय काय झालं? अरे बँकवाली घराजवळ आली. अरे ती बँकवाली जर घरात आली ना तर मला घरातून बाहेर जावं लागेल रे. ती जर आईला भेटली ना तर आईला कळेल आपण बँकेत वसुलीचं काम करतो. मुलगी भेटायला आली म्हणून आई तर मला बोल्यावरच उभं करेल. तू टेन्शन घेऊ नकोस, मी करतो मॅनेज. मी तिला बाहेरच्या बाहेर कटवतो. हा जा. आई काकू. आई काकू. अरे ए काय आई काकू काय चाललंय? आई मी तुझ्याकडे जो फोन दिला होता ना, तो जो माझ्या खिशात पॅन्टच्या खिशामध्ये होता, तो जरा दे ना मला. का तू बाहेर चाललायस? मी बाहेर कशाला जाऊ आई? हा सत्तू जातोय बाहेर. का थांबलायस? फोन. अरे तो मिळेल तुला, पण आधी तिला. ती कोण? आई बाहेर पार्सल आलंय ऍक्च्युली, तेच घ्यायला पाठवतो याला. जा इथे मी हँडल करतो. एक मिनिट, नक्की काय चाललंय तुम्हा दोघांचं? आई तो जो फोन आहे ना तो याच्या गर्लफ्रेंडचा आहे, तिलाच परत करायचा. एक मिनिट, सत्तूची गर्लफ्रेंड प्रत्येक वस्तू तुला का देते? बघा ना. अरे बघा ना काय, तुझी गर्लफ्रेंड आहे ना. गेल्या वेळेस तिने कानातले दिले आणि यावेळेस आता फोन. बघा ना. अरे परत बघा ना. तू आधी सांग या वस्तू ती त्याला का देते? तू सांग ना. विश्वास. तिचा माझ्यावर जास्त विश्वास आहे. बरं मी एक काम करते, देसांकडे जाऊन येते आणि मग देते फोन तुला. ए आई हे काय? म्हणजे मी बाहेर जायचं नाही, तू बाहेर जायचं नाही चालणार. अरे मागच्या गल्लीत राहतात, पटकन जाऊन येते. पण नको ना, आज तू घरीच थांब. का? मला तुझ्या बरोबर वेळ घालवायचा आई. असं काय करतोस? ही गेले आणि ही आले. नाही, आता राहू काय सुरू झालाय आई. आता घराबाहेर नाही पडायचं. काही नको. राहू का खरंच बाहेर जायचं नसतं, फार वाईट घडतं. हो की नाही इंद्रा? हो. एकदा असाच बाहेर गेलो आणि डायरेक्ट तोंडावर पडलो. हो की नाही इंद्रा? हो जातोय ना.
हा आलो. असं काही. आई ऐक ना, इथे ये. बस माझ्यासोबत. सावकाश. अरे आरामात काय बस. चाललंय तुझं? बस बस. बोल. आज तू कुठेच जाऊ नकोस. आज आपण मस्त घरी टाइम स्पेंड करू. वेलकम वेलकम. पत्ता नीट सापडला ना? हो. आज जाऊया का? आत बापरे, आत नको. का? इंद्र आजारी आहे. डॉक्टरने त्याला डिस्टर्ब करू नका असं सांगितलंय. अच्छा. पाणी नाही, तुम्ही घरी घेऊन आला असाल ना. सत्तू सर, माझा फोन. फोन मी आणतो ना, थांबा ना. थांबा थांबा, मी आणतो. इंदिरा इज व्हेरी सिक. हा, त्याला डिस्टर्ब करू नका. तुम्ही इकडेच थांबा, मी फोन घेऊन येतो. हा हा, येऊ नका. हो. वेळ आहेस का तू? 2 मिनिटात जाऊ दे. नको नको. अगं राहू काळ सुरू आहे. असं काय? सॉरी सॉरी कसले धक्के मारतोस रे? सॉरी सॉरी सॉरी. फोन दे ना, राहू वाट बघतोय. राहू? राहू म्हणजे कुरिअर वाला वाट बघतोय. फोन दे ना. पण फोन कशाला हवाय? अगं ओटीपी त्याच्यातच आहे ना फोन मध्ये. किती त्रास देता तुम्ही मला. धर, आणते. सॉरी सॉरी. धर. आता मी जाऊ? हो. नको. हं? नको. आई आज तू कुठेच जाऊ नकोस. घरीच थांब. आज आपण आईस्क्रीम खाऊ. मला पण हवंय. तुझं फेवरेट वाला. व्हॅनिला. मी आणतो. मी पण जातो आणायला. काय चाललंय? बरं ठीक आहे, मी देसांकडे जात नाही. बस आज मी तुझ्या वेळेपणात सामील होते. येस येस येस. काय येस येस काय? आईस्क्रीम कोण आणायला जाणार? हो, मी जातोय आईस्क्रीम आणायला. पण त्याच्या आधी मला अर्धा कप चहा हवाय. मला 1 कप. सत्तू हा, जा ना. कुठे? अरे, काय कॉम्बिनेशन आहे चहा आणि आईस्क्रीम? आई प्लीज. छोड तू मला. देते. सगळे लाड पुरवून घे माझ्याकडे. आणते. तुमचा फोन. सत्तू ब्रिंगिंग. थँक्यू सो मच सत्तू सर, खूप मोठं काम केलं तुम्ही माझं. इट इज ओके, इट इज ओके. सत्तू डुईंग ड्युटी. सत्तू सर, इंद्राजींची तब्येत खूप खराब आहे का हो? कसे आहेत ते? आता त्याच्यावरच भरोसा. बघूया. काय इतके सिरियस आहेत? अहो पण अचानक काय झालं? तेच तर कळत नाहीये ना. देवा काळजी. नाही म्हणजे आम्ही प्रार्थना करतोय. प्लीज तुम्ही पण प्रार्थना करा. मला बघायचं आहे ना, मला भेटायचं आहे ना. हो. नको. हो. नो नो. इंदिरा इज स्लीपिंग. डॉक्टर से नो डिस्टर्ब. आता मीच तुम्हाला कळवेन जी काही बातमी असेल ती. बातमी? कम कम, नाहीतर रिक्षा गो. सत्तू सर नाही, प्लीज कम कम प्लीज. कम 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 प्लीज कम 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 कम. नाव रिक्षा कम. वेट वेट. दिस इज इंदिरा स्टाईल. नाव सत्तू स्टाईल.
हॅलो हॅलो शलाकाची उद्या येताना कॅशच घेऊन या हे सांगायला फोन केला. काय ना तुमच्याकडे क्रेडिट कार्ड वगैरे काही नसेल ना आणि कर्ज बिर्ज काढण्यात वेळ जातो. त्यासाठी कागदपत्र लागतात. वेळ नको ना हो जायला म्हणून सगळी कॅश घेऊन या. हो हो बर. ओके. डोळे कधी माणसाचे खोटं बोलत नाहीत मालती. खोटं? कोणाचा फोन होता? ते साठे बहिणींचा. इकडे बघून बोल. इकडे डोळ्यात बघ. कोणाचा फोन होता? स्नेहलता ताईंचा. अच्छा, म्हणजे तू गाडीसाठी अजून त्यांना नकार कळवलेला नाहीयेस? मी बोलते मी करते ना काहीतरी. मालती, जे शक्य होणार नाही त्याचा अट्टास कशासाठी? कुठून जमणार आहेस एवढे गाडीसाठी पैसे? हे बघ, तुला त्यांना स्पष्ट नकार कळवता येत नसेल तर मी तुला मागे बोललो त्याप्रमाणे मी आजच या घराचा सौदा करून टाकतो. राहूया आपण सगळेजण नव्या गाडीत. अहो मी स्वतःहून म्हणाले का त्यांना गाडी घ्या म्हणून? आणि बोलता बोलता माझ्याकडनं कधी वधवून घेतलं मलाच कळलं नाही हो. अरे वा, लाखो रुपये देण्याचा शब्द तुझ्याकडून सहज वधवून घेतला त्यांनी. एवढ्या सहजपणे त्यांना नकार गळवून टाक. परत सांगतो मालती, अकलेचं आणि पैशाचं सोंग माणसाला संकटात नेतं. आणि आधीच का आपल्यावर कमी संकट आहेत. मी मी करते हो काहीतरी. पण तुम्ही ना हे घर विकायचं डोक्यातून काढून टाका. हे घर नाहीये, हे नंदनवन आहे आपल्या सगळ्यांचं. हे नाही विकायचं. हे नाही विकायचं. आता छान गरम गरम चहा प्यायचा सोडून आता कुठे गेला असत तू? येईल का आई? आई चहा मस्त झालाय. आणि आईस्क्रीम रे? हा, ए चहावर आईस्क्रीम, वा काय कॉम्बिनेशन आहे. चहा तू प्यायलास, मी नाही. माझ्यासाठी आईस्क्रीम आणणार होतास, विसरलास ना? ए लक्षात आहे आई. त्या सत्तूला येऊ दे, लगेच जातो. हा, दिला फोन, गेली. फोन? एक मिनिट, तू फोन म्हणालास? फोन म्हणजे फोनवरचा ओटीपी दिला, गेली बँकवाली. बँकवालीला? बँकवाली बोललो मी? हो. बँकवाली बोललो मी? हो. बँकवाली बोललो मी? अरे हो रे बाबा. कुरिअरवाली म्हणायचं होतं. गेला लेडी कुरिअर बॉय. आईस्क्रीम? हा आईस्क्रीम. काकूंसाठी आईस्क्रीम आणायचं होतं ना. अरे चहा तयार आहे, चहा नको, पिऊन जा. चहावर आईस्क्रीम नको, बरं नाही ते. अरे नाही, येतो ना तू. चल, चल. आईस्क्रीम. गाडीला लागायची. हो. बँकवाली. हे प्रकरण काय आहे याचा शोध घ्यायलाच हवा.
दादा तिथे लेफ्टला मेडिकल आहे ना, तिथे थांबवता का प्लीज? थँक्यू. हा बस इथे. मी आले 2 मिनिटात आले. तुम्ही 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 इथे तुम्ही आजारी होतात ना? मग हे आईस्क्रीम? आईस्क्रीम माझ्यासाठीच आहे. मी त्याला ऍडमिट करायला घेऊन चाललोय. चल ना, चल चल चल. सत्तू सर मला माहिती आहे तुम्ही जे खोटं बोललात ना ते ह्यांच्याच सांगण्यावरून बोललात. इंद्राजी, मला जेव्हा जेव्हा वाटायला लागतं ना की तुम्ही व्यक्ती म्हणून खूप चांगले आहात, तेव्हा तेव्हा बरोबर त्याच वेळी तुम्ही चुकीचं काहीतरी वागून, खोटं वागून माझा तो गैरसमज दूर करता. असो, तुमच्या शरीराची इम्युनिटी वाढवायची औषधं आणली होती, पण तुम्हाला तुमचं मन चांगलं करायच्या औषधांची गरज आहे. माफ करा, मला मी चुकीची औषधं आणली. सॉरी. आणि हो, तुमचा हा रुमाल, त्यासाठी थँक्यू. सॉरी मॅडम.